आयोजन केलं, तुम्ही उपस्थित आहे, पुढे काय? तो प्रश्न तुमच्यासाठी. यानंतर या सगळ्यांना बांधून ठेवलं आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी साठी आपलं सर्वस्व वाढण्याची भूमिका घेतली ती आदरणीय विजयजी वडेट्टीवार. अठरा प्रगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवराय, जे पहिले राजे ज्यांनी उपेक्षितांच्या व्यथा जाणून बहुजनांना आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज, बहुजनांचा आवाज देशात बुलंद करणारे महात्मा ज्योतिबा फुले, या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. ज्यांचं नाव घेऊन मी भाषणाची सुरुवात करतो असे परमपूज्य गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी मानसात सेवेमध्ये देव पाहिला असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आजच्या 2 दिवसाच्या चिंतन मंथन शिबिराला उपस्थित असलेले, या मंचावर असलेले, स्वकर्तृत्वातून, स्वतःच्या मेहनतीतून आणि स्वतःच्या संघर्षातून महाराष्ट्रातील ओबीसींचे खऱ्या अर्थानं मी असं म्हणेल की पंचप्राण असलेले, या मंचावर असलेले, अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर राहून ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मांडणारे ऐतिहासिक खऱ्या अर्थानं माननीय आमचे नानाभाऊ पडोळे, पंकजाताई, या आमच्या ताई, ज्यांना मी गुरु मानत होतो, माझे गुरु, ज्यांनी मला ओबीसी चळवळीची दिशा दिली, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांच्या कन्या, खरं तर मी मुंडे साहेबांचा शिष्य आणि मुंडे साहेबांच्या कन्या म्हणजे आम्ही गुरुबंधू, ज्यांनी चळवळीमध्ये ओबीसीच्या प्रश्नासाठी सातत्यानं काम करत, मेहनत करत, तो वसा चालवण्याचं काम करतायत अशा पंकजाताई मुंडे, या ठिकाणी ओबीसीच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्षरत कार्यरत असलेले आमचे माजी मंत्री बावनकुळे साहेब, हो ते जरा वाटप बंद करा, तुम्ही बंद करा ते 5 मिनिट, आणि मला कुणी उभे राहू नका. आदरणीय बावनकुळे साहेब, या मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब डांगे, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय ज्यांनी स्वतंत्र मंडळ आयोगाच्या भारतातील मंडल स्तंभ पहिला उभा केला असे नारायणराव मुंडे साहेब, आमदार राजेजी राठोड, सन्माननीय महापौर आणि बबनराव तायवाडे साहेब, ज्यांचं नाव नानाभाऊंनी घेतलं, ज्यांच्या सहकार्याने रात्रंदिवस मेहनतीतून हे शिबिर, हे मंथन शिबिर, चिंतन शिबिर इथे संपन्न झालं. ते सर्व बाळासाहेब सानप असतील, शिंदेजी असतील, खरमाटेजी असतील, आकेजी असतील, सगळ्यांचं नाव घेता येईल असे ज्यांनी इथे थांबून आठवडाभर मेहनत केली आणि शिबिराचं शिस्तबद्ध नियोजन केलं, ते सर्व आमचे सहकारी आणि ज्यांचं नाव खरं तर
पण त्यानंतर मात्र ज्यांच्या भाषणात ज्यांच्या नावाने सुरुवात करावी ते तीन नेते, एक माननीय मुंडे साहेब, कधीही त्यांना ओबीसीच्या लढ्यासाठी पक्षाची झूल आली विचाराच्या पलीकडचा नेता. आणि दुसरे छगन भुजबळ साहेब, त्यांनी संघर्ष प्रचंड केला. आणि तिसरे म्हणजे ओबीसीला 2000 कोटीची स्कॉलरशिप नानाभाऊ मिळते, ती म्हणजे माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, जो महाराष्ट्र एकमेव देश आहे, एकमेव राज्य आहे की देशामध्ये कुठल्याही राज्यात ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही, पण महाराष्ट्रात मिळते 50% स्कॉलरशिप. त्याचं श्रेय कोणाकडे जात असेल तर ते विलासराव देशमुख साहेब. या तीनही नेत्यांनी ओबीसी पुढे ठेवून काम केलेलं आहे. आणि म्हणून या सर्वांना निश्चितच मानाचा मुजरा आहेच. आपण मंचावर बसलेले सर्व मान्यवर आहेत, आता सगळ्यांची नावं घेता येत नाही. उपस्थित या 2 दिवसीय शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे दुर्लक्षित, उपेक्षित समाज बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, ठराव झालेत, चर्चाही झाली आणि या समारोपीय भाषणामध्ये काही मुद्दे आले मी उत्तर देत नाही. आणि उत्तर देण्याचं काही कारणही नाही, कारण तुम्ही आम्ही सर्व मिळून एक वज्रमूठ बांधून पुढच्या लढाईला सुरुवात करायची. पंकजाताई, माझी प्रामाणिक म्हणणं आहे, तुम्हा सगळ्यांना इथे एकत्र आणण्याचं काम आज जो आमच्या सगळ्या ओबीसीवर अन्याय झालेला आहे, तुम्ही आम्ही एकत्र आलो तर अन्याय निश्चितपणे दूर करू शकू हा विश्वास मनामध्ये होता, म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. मला माहित आहे ओबीसीचं नेतृत्व करण्याच्या व्यथा माहित आहे, इतिहास आहे. काल आमच्या सुशीलाताईंनी मांडलं तर थोडासा उजरता विषय. ही काही सोपी लढाई नाही. ओबीसीचा विषय घेऊन लढणं, प्रस्तावितांच्या विरुद्ध लढणं सोपं काम नाही. माननीय बावनकुळे साहेबांना सांगतो, नानाभाऊ, आता त्यांनी उल्लेख केला, पण मला भीती नाही, कारण माझा नेता ओबीसी आहे. मला तिघींची भीती अजिबात वाटत नाही. लढणं सोपं नाहीये, कधी जाऊन कुठे घालतील त्याचा अजिबात नाही. अण्णासाहेब आपल्याला कोणाची नाव त्यातून गेलो होत आपण. भुजबळ साहेबांचं उदाहरण सगळ्यांच्या पुढे आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला एकत्र येऊन तुमचे आमचे प्रश्न तुम्हा आम्हाला एकत्र येऊन सोडवायचे आहे, म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. खरं तर काही लोक चुकली बोलताना त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या जर भावना कोणाच्याही दुखावल्या असतील आपल्याला इथे बोलत असताना, तर मी आपली क्षमाही मागतो. मी काल म्हणालो, इथे तुम्ही स्वाभिमानानं ठेवून जर काम करत असाल, तुम्हाला स्वतःसाठी काही काम करत असाल तर तुझा इगो हर्ट होतो. पण तुम्ही समाजासाठी काम करत असाल तर मात्र तुम्हाला झुकला तरी लाज वाटत नाही, कारण तुम्ही समाजासाठी समर्पितपणे काम करताय. त्यामुळे झुकायला आणि वाटायला मी तयार आहे. पहिल्यांदाच मी बोललो. मला बोलत असताना काही जणांनी केलं, खरं सांगू, हा विषय ज्यावेळेस घडला त्यावेळेस मला नानाभाऊ रोज धमक्या येतात, रोज 10-20 तर कमेंट्स असतातच. आणि त्या टोकायच्या असतात. आम्ही कोणाच्या विरुद्ध आहोत? आम्ही गरीब लोक, आम्ही सामान्य लोक, आम्ही शेती करणारे लोक, आम्ही कोणाच्या विरोधात कसे असू शकतो? पण आम्ही आमचा हक्क मागितला. आम्ही आमची जर हक्कासाठी लढत असून रस्त्यावर आलो तर काही लोकांना वाटतं हे आमच्या विरोधात आहे. ज्यांना ज्यांना असं वाटत असेल, बाबांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही, असण्याचंही कारण नाही आणि असणारही नाही. पण तुम्ही आपल्या मनामध्ये जी काही भावना रुजवली ती
काढून टाका. कारण या समाजाच्या वेदना आम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. या समाजाच्या वेदना आम्ही सगळ्यांनी भोगलेल्या आहेत. म्हणून नेहमी म्हणत असतो की पायाला काटा रुतला तर बघणाऱ्याला वेदना कळत नाही, ज्याला तो रुततो त्यालाच वेदना करतात. आणि त्या वेदना तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. कारण शेताच्या बांधावर आणि शेतातल्या बांधावर आणि शेतात तुम्ही जाताय. बांधात उतरल्यानंतर काट्याची पर्वा आपण करत नाही. काटा रुतला काय किंवा काय झालं काय, कारण त्या वेदनेतून तुम्ही गेला. तुम्हा सगळ्यांच्या व्यथा इथे मांडत असताना, हे चिंतन शिबिर होत असताना, आज केवळ राजकीय आरक्षणाचा विषय आहे, पण इथे जर लढण्यासाठी तुम्ही सिद्ध झाला नाही तर मात्र उद्या तुमचं सर्व आरक्षण जाईल. म्हणून त्याची सुरुवात जी आहे, सुरुवातीलाच इथे जर हा विषय दाबला गेला, इथे जर प्रखर उत्तर देऊ शकलो, इथे जर हा विषय संपवू शकलो तर पुढचे विषय येणार नाही. म्हणून त्याचं चिंतन आहे. या ठिकाणी राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं आंदोलन करतात. त्याला कोणाचं विरोध असेल तर काहीच करत नाही. आणि असो, नानाभाऊंनी सांगितलं काँग्रेसनी आंदोलन केलं, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी आंदोलन केलं. शेवट हे आंदोलन उद्देश काय? तुम्ही इकडून या, तुम्ही इकडून जा, जायचं काय आणि मागायचं काय साहेब सारखं. तुम्ही तेच मागितलं, यांनी हेच मागितलं. फक्त हे करत असताना हा दोषी तो दोषी, हा दोषी कोई दोषी, दोन घरचा पाहुणा मधात उपाशी, ही परिस्थिती आहे. म्हणून दोन घरात हा जेवण करत तयार करते म्हणून आम्ही विसंबून राहायचा आणि ह्या तयार करते म्हणून चांगली वास इथे खिडकीतून बरंच बनत आहे. ह्यामध्ये आपण जर गुरफडले गेलो, ह्यामध्ये विसंबून राहिलो तर आपले प्रश्न सुटणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही मिळून हे प्रश्न सुटावेत आणि सोडवण्याची क्षमता, अरे महाराष्ट्र हलवण्याची क्षमता आहे ना तुमच्या. कोणाची हिंमत आहे का? हे मंचावर बसलेले एक एक सरकारी पहा, तिथून एक एक समाजाचं नेतृत्व करणारे पहा, सगळ्या समाजाची पुढे बसली येतं. ताकद आहे. आणि उद्यापासून दौरे काढलेच आहे म्हणजे नाना भाऊ हे मंचावर बसलेले 4 गाड्या घेऊन उद्यापासून निघलो ना, अख्खा महाराष्ट्र येईल तुमच्या मागे. अख्खा महाराष्ट्र. तुम्ही म्हणाल 5 लाखाची 25 लाखाची सभा, आवाज दिला आणि चक्कर मारून आले. महाराष्ट्रामध्ये 3 दिवस फिरून आले. 25 लाखाची सभा होईल आणि कोणतंही सरकार असेल, केंद्रातला असू दे राज्यातला असू दे, तुमची ताकद आणि क्षमता रोज निर्णय घेईल. झुकने वालों को झुकाने वाले, मगर दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. ही आवश्यकता आहे. आणि म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे. मला म्हणतात की हा ओबीसीचा मंत्री, हा असं कसं म्हणतात? ओबीसीच्या मंत्र्यांकडे ताई तुम्ही ग्राम विकास मंत्री होता, आरक्षणाचा विषय माझ्याकडे होता नाही, ताई ना माहित आहे. आरक्षणाचा विषय हा माझ्या खात्याकडे येतो. खात्याने सरकारने घेतलेले ओबीसीच्या हिताचे निर्णय म्हणजे विकासात्मक, तेवढं स्वरूप काम करण्याचा अधिकार मला. तेही खातं नवीन आहे, आत्ताच झालं. खरंय, तुमच्याच काळात झालं. बरं झालं मला भेटलं. काहीच नव्हतं, माझा चपराशी नाही या खात्याला. चपराशी खरं सांग, उदारीवर घ्यावं लागलं चपराशी. बदल समाज कल्याण खात्याच्या भरोशावर हे खातं आम्ही चालवतो. त्यांना म्हटलं निर्णय झाला कॅबिनेटचा, अर्धे द्या रे बाबा. आमचे धनंजय भाऊ म्हणतात माझ्याकडेच कमी जागा आहे तर मी कुठून देऊ. मी म्हटलं फायनान्स कडे पाठवला, अर्धे जागा भरायची परवानगी द्यायची, थेट भरायची आहे. ते म्हणतात पैसे नाही तर मंजुरी कशी देऊ. म्हणजे हे ओबीसी साठी. नाना भाऊ तुम्हाला यात लक्ष घालावं लागेल नेता म्हणून. मी तर आहेच,
सरकार 3 पक्षाचं आहे. आहेच ती वस्तुस्थिती आहे. म्हणून सरकार म्हणजे काय वडेट्टीवार एकटा सरकार नाही किंवा छगन भुजबळ म्हणजे सरकार नाही. आम्ही लढू, परवा करणार नाही. मी नानाभाऊच्या कानात विचारलं, मला लढू काय? बिनधास्त लढ म्हणे, मी लढतो म्हणे. आणि विचारून घेतलं पाहिजे, नाही तर परिणाम काय होतात त्यांनी आम्ही सोडतो. म्हणून त्याची परिणामाची चिंता मी करतो. हे काय आज आहे उद्या, आणि याच्यामुळे काही फारसं साध्य होत असं नाही. जे मिळालं ते लोकांसाठी आहे. नशीब माझे की मला हे खातं मिळाल्यानंतर ओबीसीच्या जवळ जातात. जे अन्नात उभा होतो ते ओबीसीच्या घरात जाऊन त्यांच्या व्यथा मला कळत्या. दुरून दिसत नाहीत हो, जवळून जावं लागतं तेव्हा सगळ्या व्यथा दिसतात. आणि ते बघण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली. तुमचे मी मनस्वी सरकारचे आणि आभार मानले पाहिजे. काही दिवस रुसलो होतो नाना भाऊ, पण कधी वाटत चालेल चूक झाली होती माझी. आणि खरंच होतं ना, नवीन नवीन खातं पंकज जाते. आता तुमच्या केवढ्या अपेक्षा होत्या, केवढा महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करणार आहे. भेटलं काय ते काम विकास. माझी तशीच आहे, विरोधी पक्ष नेता होतो. मला वाटलं महसूल कुठं भेटते बाबा, ओबीसी आहेस ना तू. ह्या व्यथा आहेत आमच्या आणि आमच्या. चाबी नाही, आम्ही कुलूपही पाहायला जाऊ देतो. म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर तुमचे सगळ्यांचे विचार या ठिकाणी ऐकले. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी सांगितलं आपल्याला की आरक्षण हा माझा विषय. हा विषय येतो संबंधित खात्याकडे, ग्रामविकास खात्याकडे आणि JLE कडे. आणि आम्ही सूचना देतो LNJD ला, लायन ज्युडिशरी. ते सगळे वकील लावतात, ते सगळं करतात. पण मी ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून ज्या वेळेस हा खाता सामोरतोय त्यावेळेस माझ्या समाजावर जर अन्याय होत असेल तर मी पुढे येऊन बोललं पाहिजे. म्हणून मी बोलतोय. मी बोललो, मी आमच्या कोणकोळे सरांना सांगतो, बोललो खरंय, होऊ देणार नाही. कॅबिनेटचा निर्णय झाला, पत्र पाठवून झाली. हे पावसाळा आहे, कोरोनाची साथ पसरते, डेल्टा प्लस आलेला आहे. कुठं मागायला जाता? युपी मध्ये निवडणुका झाल्या लोकरवाडीच्या, 700 मास्तर भरून गेले. आता उद्या जर झाले इथे आणि कर्मचारी निवडणुकीचे मेले, त्या निवडणूक आयोग जबाबदार असणार आहे. मला तर मी सांगणार आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांना, जर उद्या या निवडणुका झाल्यात, कोरोना वाढला, तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता पडते. आमच्या या निवडणुका कोणत्या होती? उद्या आम्ही कोर्टात चाललो आहे, त्याच्या पलीकडे जाऊन दोन्ही गोष्टी मागतो आहोत. ताई, मागण्याला काय, तुम्ही पण मागितलं, तुमचंही पत्र होतं, फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलं होतं, हा द्या म्हणून. तू का नाही, 4-5 पत्र व्यवहार आहेत आपले, शेवट मागायचं ना. त्यामध्ये आपण आपला प्रयत्न केला, मिळणं न देणं. शेवट मी काय माझ्या नेत्याकडे मागितलं सगळ्या गोष्टी मिळतात का? नाही मिळत. म्हणून काय आपण आपल्या प्रामाणिक कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करावं का? अजिबात. तुम्ही इमानदारीचं काम. खरं तर तुम्ही सुद्धा ते अध्यादेश काढताना काम केलं, सगळा अभ्यास केला होईल. मी यावर राजकारण अजिबात, आणि त्या दृष्टीने आम्हाला बघूही नका. किमान विजय वडेट्टीवाराला तरी बघू नका. मला काय होईल ते होईल, मी स्वस्त बसणार. अजिबात बघू नका, त्या चष्म्यातून बघू नका, त्या विचारातून बघू नका. तुम्हाला माझी विनंती आहे, हात जोडून विनंती. अनेकदा पुन्हा प्रयत्न करूया. बरेच तो डेटा 2013 मध्ये तुम्ही म्हणालात काही पत्र असेल, पण तो पत्र असेल तरी रद्द करता येईल. शेवट मागायचं आपल्याला, जाऊया, हात जोडूया. दिलं तर ठीकच, लवकर निघते. हे जे अस्वस्थता आहे लोकांमध्ये, ती अस्वस्थता लोकांची लवकरात लवकर दूर करता येईल अशी म्हणून आपल्याला विनंती आहे. आपण सगळे जाऊ, काय फरक पडते? नाना बोला घेऊन नाही जाऊ, काम बिघडो, आपण जाऊ, कोणी जाऊ, मी जाऊ,
आयोगाला डेडिकेटेड म्हणून आयोग म्हणून केवळ आणि केवळ हे काम या आठवड्यामध्ये येणाऱ्या आयोगाच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करतो आणि त्यांना जे काही आवश्यकता असेल त्या गोष्टी पुरवण्याचं आमचं हे आहे. तो केवळ आयोग डेडिकेटेड आयोग म्हणून हे काम करेल. राज्य सरकार काम करेल. केंद्र सरकारकडे विनंती करू. आणि नाही झालं तर काय करेल वडील किंवा आणि तुम्ही काय करा शेवट्या मग या ना सगळे जण मंचावर उतरून खाली सगळ्यांच्या वेठा तुमच्या आमच्याकडून काही झालं आपण काय करतो त्यापेक्षा लोकांना काय वाटतं. लोकांना वाटतं काही लोकांना वाटतं केंद्र सरकार देत नाही. काही लोकांना वाटतं राज्य सरकार देत नाही. राज्य सरकार देत नाही तर काँग्रेस जबाबदार. राष्ट्रवादी जबाबदार. शिवसेना जबाबदार. केंद्र देत नाही तर भाजप जबाबदार. अरे जबाबदार हा निघतो. हा जबाबदार तो जबाबदार निघतो काय भेटल कधी भेटणार कधी. यासाठी तुम्ही आम्ही कोणी जबाबदार नाही. तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही आणि आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही. जो पिंजऱ्यात माझा ओबीसी सापडला आहे त्याला पिंजऱ्याच्या बाहेर काढू ते करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आयुष्यामध्ये आणि म्हणून यासाठी ताई आपल्या सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका उद्या दाखल करतो. माननीय आमचे पावनकुळे साहेब सांगितल्याप्रमाणे ती तयार झाली. अभिषेक मनुसिंग सिंघवीला आम्ही तयार केलं. हिलोरीकर आहे. आमचे वकील पुन्हा जयभाई आहेत. पाटील आहेत. असे 4-5 वकील लावलेले आहेत. आज संपूर्ण तयारी झाली. उद्या पहिल्याच कोर्टमध्ये हे दाखल करू. त्यामध्ये आम्ही मागितलं केंद्राला सूचना द्या इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी. असेल तर ते देतील नाही तर नाही म्हणतील. तुम्हालाही उत्तर मिळालं नाही देता येत म्हणून आम्हालाही मिळेल. प्रयत्न तर करू. फरक काय पडतो मागायला काय जातात देईल तर देईल नाही तर नाही देणार. प्रयत्न करू कोर्टाकडून करू. दुसरा विषय सांगितला जोपर्यंत हा एम्पिरिकल डेटा कलेक्ट होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकाला आम्हाला राज्यामध्ये स्थगिती द्या. हे दोन्ही मागण्या करतो आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाकडे. आता यापेक्षा तिसरं काम जे आहे हे थोडंसं वाटतं. तसाही पावसाळा आहे. शेतकरी घरात नाही. घ्यायला जा डेटा तर भेटत नाही. तो रात्री थकून येतो. संध्याकाळी कष्ट करणारा माणूस आहे. घाम घालणारा माणूस आहे. हे संध्याकाळी तर थकून येतो जाऊन झोपतो. भेटणार तरी रात्रीच भेटतो तो आता. म्हणून 2 महिने वाटपास करणार आहे. शेतीचा हंगाम आहे. कष्ट करायची जमात आहे आपली. या सगळ्यामध्ये आम्ही तर निर्णय घेतलेला आहे की डेडिकेटेड आयोगाचा दर्जा देऊन त्यांच्याकडून स्वतंत्र हा एम्पिरिकल डाटा कलेक्ट करायचा हा सुद्धा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि ते मी बोललो. तेही करतो. पाहिला निवडणुका होऊ न देण्याचं काम आहे. आम्ही मॅनपॉवरच देत नाही. कोविड आहे तर निवडणूक आयोगाला कुठून आणते युपीवरून बिहारवरून आणि म्हणा आहे ना जे करायचं ते करणारच. का लोकांना मारायला सोडू. युपी मध्ये 772 मेले लोकांना सोडायला नाही देणार. या काय करायचं काय होत आयडिया डोक्यात आहेत आमच्या करायचंच ठरवलं आहे. ठरवतोय आम्ही. साध्या ना तुम्ही जमानत खाली आला बस तेवढंच पाहिजे. जमानत घ्या बस. यासाठीच तर आपण सगळे एकत्र आलो पाहिजे. एकमेकाला साथ देऊन पुढे गेलो पाहिजे. म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे. साहेब खूप खूप आभार हो. आपलं खरं म्हणजे आभारच मानले पाहिजे आपले. आपण खर तर ही या निमित्तानं काही निर्णय काही ठराव झाले. ते ठराव आपण सत्ता पक्षाकडून आणता येईल तर तिथे आणू. काही अपक्ष आमदारांना सांगू. काही पक्षाच्या विरोधी पक्षाच्या आमदारांना सांगू की आपण हा ठराव विधानसभेत मांडा. त्याला सत्ताधाऱ्यांकडून एक मताने मान्यता देण्याचं आपण काम करू. ठराव आणण्याचं काम दोन्हीकडून चाचपून पाहू. आणि ओबीसीचं आरक्षण निवडणुका होईपर्यंत किंवा ते आरक्षण टिकवण्यासाठी जनगणना करण्यासाठी जे काही ठराव मांडायचे आहे जे आज ठरावाला मंजुरी दिली जे विधानसभेच्या आणि सरकारच्या अखत्यारीत आहे ते सर्व आपण करू. मला सुशेला त्यांनी मांडलेले विचार करताय की आता हा लढा
पक्षाची झूल काढून ओबीसीचा लढा लढावा लागेल. निवडणुका येतील त्यावेळेस आपण झेंडे घ्या, आपला भेटा बांधा, आपल्या गाडीला झेंडा बांधा. जा बोललं. आता काय करायचं? आता एवढंच करावं लागेल की ओबीसीचं आरक्षण 27% टिकावं आणि राहिलं पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदापासून महानगरपालिकापर्यंत जिथं जिथं असेल तिथं तिथं सगळे आपल्या नेत्यांनी प्रयत्न करून ठराव मंजूर करून घ्यावेत. त्या ठिकाणी ठराव सहज मंजूर होतील. असं होत नाही हो. तुम्ही मांडा बरं ठराव एक नगर चौकातला, त्या सभागृहामध्ये ओबीसीचे मत पाहिजे ना, पाहिजे असेल तर ठरावाला मंजुरी द्या. आम्ही काही कोणाच्या हक्काचं मांडतो असं नाही, आम्ही आमच्या हक्काचं मांडतोय, दुसऱ्याच्या हक्काचं मागत नाही. असे ठराव ग्रामपंचायत पातळीपासून महानगरपालिकापर्यंत करण्याचा निर्णय झाला पाहिजे आणि ठराव सर्व शासनाला दिले पाहिजे. हे करा, एक मोठी मागणी करायला पाहिजे. प्रयत्न करायचे, हा त्यातला एक भाग आहे, त्यातला एक भाग आहे, म्हणून आपण केले पाहिजे. दुसरा विषय होता की आपण तालुका स्तरावर सर्व पक्षीय एक समन्वय समिती स्थापन केली पाहिजे. सर्व स्तर तालुक्याचे आणि जिल्हा स्तरावर या समन्वय समितीच्या, तालुका स्तरावरच्या समन्वय समितीला मार्गदर्शन करणं, भेटीगाठी घेणं आणि प्रोग्राम करणं. कोरोना थोडासा तिसरी लाट येत आहे असं म्हणतात. जशी लाट संपली तशी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून औरंगाबाद मध्ये पहिला निवडला आहे. संभाजीनगर मध्ये औरंगाबाद मध्ये पहिला ओबीसीचा मेळावा, हा ऐतिहासिक मेळावा आपण घेऊ आणि त्याची तयारी आम्ही केलेली. आज आम्ही घोषणा करतो, फक्त कोरोनाची वाट पाहू. तुम्ही सगळे मिळून मी इथे अध्यक्ष राहिलो, तिथे नाही, तिथे तुम्ही आम्ही ठरवा, कार्यक्रम आपण बसून ठरवू आणि शेवटचा समारोप अशा माणसाला देऊ ज्याचा राजकारणाशी संबंधच नाही. कारण काय होईल? तुम्ही बोललात, आम्ही बोललो, पहिले संधी तुम्हाला नाही मिळाली, आम्हाला मिळाली, आम्हाला नाही मिळाली, तुम्हाला मिळाली. यात कुठून आहोत? कोण आहे? शेवट आपली भावना. मी एक एक गोष्ट जपण्याचं काम करतो. मी नाही बोललो कोणाच्या विरुद्ध, एक शब्दही बोललो नाही. काही लोक बोलले, आता त्याला थोडंसं आलं तर मी आवडलो, लगेच ब्रेक लावला. नाही, या मंचाचा उपयोग राजकीय कामासाठी होता कामा नये, तर ह्या शिबिराच्या मंथन आणि चिंतन हे फक्त माझ्या ओबीसी समाजासाठी व्हायला पाहिजे. रोखलं का? थांबवलं, जिथे थांबवता येईल तिथे थांबवलं. भुजबळ साहेब म्हणले, बोलण्यामध्ये काही शब्दात फरक पडला, पण विरोधात नाही. सन्मानपूर्वक बोलले, तुम्ही सन्मानपूर्वक बोलला, फक्त आता शब्द इकडे तिकडे थोडासा, कोणी ऑरेंज म्हणते, कोणी संत्रा म्हणते. त्यामुळे त्या शब्दाचा गोड होऊ नये म्हणून तुम्ही एकमेकांच्या विरोधात गेले तर आमची पंचायत अजिबात आम्हाला ते होऊ द्यायचे आणि पुन्हा याची आम्हाला दक्षता घ्यायची. त्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत आणि परत आवश्यकता. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, एक, आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली. महाज्योती माझ्याकडे, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, महाज्योती जेवढे पैसे सारथीला मिळतील तेवढे पैसे मात्र महाज्योतीला येत होते. मी बसलो आहे ना तिथं, सोडणार आहे का मी? 1 रुपया नाही, 1 रुपया कमी पडणार. जेवढे तिकडे तेवढे इकडे. खरं सांगतो तुम्हाला पटेल नाही का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदय, की जेवढे तुम्ही तिकडे द्याल तेवढे इकडे द्या. अजित पवारांनी सांगितलं, नाना भाऊचा कळलं असतो काय वडेट्टीवार कमी पडले नाही पाहिजे. नाही नाना भाऊ, अजिबात नाही, तेवढेच पैसे मिळतील. काय करायचं ठरवलं आम्ही? ताई तुम्हाला सांगून देतो की पैसे वापस केल्याची मला अफवा होती. आमच्या खात्यात पैसे आले की आम्ही वापस जाऊ देऊ काय? हे सोपं आहे का? पैसे वापस जातील आणि ते वडेट्टीवर असतात. जंगलामध्येच राहतो ना, सगळ्यात जास्त वाट तिथंच आहे. तिथून त्यांना पैसे वापस कोणतरी पैसे वापस घे. आले तेवढे जमा करून त्या खात्यातून समाज केला ना, 1 दिवस नाही लावत मी आमच्या खात्यात जमा करायला. वापस येतील मग. असं आहे, वाघ आम्ही सोडू, तो वाघ आमच्याच इशाऱ्यानं चालतो, कारण आमचा वाघ आहे ना तो. त्यामुळे ते विषय म्हणून तुम्हा सगळ्यांना
या महाज्योतीच्या संदर्भात सांगत असताना यावेळेस नानाभाऊ 40,000 लोकांना आपण स्किल डेव्हलपमेंटचं काम देतोय आणि 100% आम्ही हमी घेतोय. टेंडर झाले 8वी पास पासून तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जे काही क्वालिफिकेशन महाराष्ट्राने देशातील संस्था आम्ही निवडलेल्या त्यांना जवळपास 80 कोटी रुपये आम्ही खर्च करतो. पण 100% सांगितलं आम्ही की जॉब मिळाला पाहिजे, काम मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. 40,000 पोरांना दरवर्षी हा निर्णय घेतला. टेंडर मागवलंय. आता उद्या परवामध्ये 4 दिवसामध्ये पूर्ण 100% जाहिराती वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजला त्या सगळ्या जाहिराती 40,000 लोकांना ते 10,000 लोकांना पोलीस प्रशिक्षण, युपीएससी साठी 1,000 मुलांचं सिलेक्शन केलेलं आहे. एमपीएससी साठी 2,000 मुलांचं सिलेक्शन केलेलं आहे. 500 मुलांचं सिलेक्शन सीए साठी केलेलं आहे. 5,000 मुलांचं सिलेक्शन नीट साठी केलेलं आहे. आणि माझा हा ओबीसी समाजातला माणूस वर्ग गरीबाचा म्हणून केवळ ओबीसी नाही त्या ठिकाणी पर्सेंटेज काढला 67% ओबीसी आणि 33% विजयंती हा निर्णय घेतला. हे घेत असताना ग्रामीण मध्ये अर्धे आणि शहरातले अर्धे तेही निवडा म्हणून सांगितलं. शहरातला पोरं हुशार पुढे शहरात त्याची टीम खेळत नाही म्हणून पायलट निवडायचे होते. आता मी पैसे भरले कोणाला एव्हिएशन कंपनीला 2 कंपन्याला पैसे भरले महाज्योतीतून. कमर्शियल पायलट एका पोरासाठी 17 लाख रुपये खर्च. जेवढे होतील ते सगळे पोरं ओबीसीचे आणि भटक्यांची पोरं खेड्यापाड्यातली पोरं पायलट झाली पाहिजे आणि ते 2 वर्षात करून दाखवेल हा विश्वास मी तुम्हाला देतो. मी काय बसलो नाही तुमच्या याच्याने तर ओबीसीचा माणूस आहे ना मला दिसते तिथे. आता सांगितलं कालच सांगितलं भुजबळ साहेबांनी नशिबानं ओबीसी मंत्री झाला. मी सोडतो संधी अजिबात सोडणार नाही. अशी कामं हाती घेतली आहे. त्यामुळे तुम्ही त्या महाज्योतीच्या संदर्भात जो काही निर्णय झाला आहे त्यामध्ये केवळ ट्रेनिंगच नाही 12 बलुतेदारांसाठी महाज्योतीतून योजना राबवतो. तुम्ही आणा क्लस्टर मंजूर 1 मिनिटात करून दे. मग तो कोणताही समाजाचा असू दे मोची असेल तुमचा काय म्हणतात लोहार असेल सुतार असेल शिंपी असेल कुंभार असेल महाज्योतीतून देतो ना पैसे. मला माहित आहे सारथीले 500 भेटले का आपल्याला भेटणार आहे. मग ते पहिलेच तयारी करायची आहे ना. क्लस्टर करतोय ना. जे जे प्रपोजल येतील या 12 बलुतेदारांसाठी त्या सर्व 12 बलुतेदारांचे प्रपोजल तुम्ही तिकडे जाऊ नका मंत्रालयात महाज्योतीतून मांडतो. स्वायत्तता आहे समाजासाठी आहे. तिकडे काय एक सारथी मराठा समाजासाठी आणि ते 450 जाती 450 जातीचा समूह आहे. म्हणून छोट्या छोट्या समूहाकडे लक्ष द्यावं लागतोय. तेही काम आम्ही हाती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय आमची बात काळजी करू नका. त्या राज्यामध्ये शेवटचं सांगतो आपल्याला कारण वेळ बराच झालाय करायचं खूप आहे. तुम्ही नेते मंडळी मला आपण मिळून इथं असेल ना ताई मी तुमची मदत करते. मी सुद्धा पट्टा आहे ना मुंडे साहेबाचा मी विचार करतो काय शिवसेना असताना मी हेलिकॉप्टर मध्ये राहत होतो. बावनकुळे साहेब दुसऱ्याला बसवत नव्हता. ज्याच्याकडे चावी होती ना त्याला नेत होते मुंडे साहेब मला बसवत होते. चंद्रपूरमध्ये गडचिरोलीमध्ये यांच्याकडे मुंडे साहेब. मी ज्यावेळेस 95 मध्ये 97 मध्ये आमदार झालो विधान मी चेक करायला साहेबांच्या बरोबर. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नासाठी आपण सगळ्यांनी मिळून सगळं मंच मिळून ही लढाई लढण्यासाठी पुढे जाऊया. शिबिरातून सुंदर मार्गदर्शन आणि काही एकेकाचे भाषण इतिहास ती सगळी स्टोरी ओबीसीच्या कोणी दिलं कधी दिलं कसं गेलं कसं आलं सगळ्या माहिती मिळाली तुम्हाला. असं कधी झालं असतं काय सर्वांना मिळालं. आणि ही मिळाली बसलेली मंडळी आहे ते 5-5, 10,000, 20-20 हजाराची मंडळी येते. भिडलेलं एवढेच अख्खा महाराष्ट्र मला दाखवू शकत अख्खा महाराष्ट्र. एक मला भीती वाटते मी काय माझी संघटना काढत संघटना काढली का झाली नाही 150 व्हायची 151 फरक काय करणार. आपल्याला मिळून लढायचं आहे. जेवढ्या संघटना असतील जेवढे पक्ष असतील ते सर्वांनी मिळून ही लढाई लढायची आहे. तुमची साथ मिळाली आणि नेत्यांची साथ मिळाली मंचावर चालली
जसं आज हातात हात घेतला आणि वज्रमूठ बांधली, ती वज्रमूठ ओबीसीला न्याय देणारी ठरेल. आणि हे चिंतन मंथन शिबिर आजपासून ओबीसीला दिशा देऊन हक्काचं मिळवण्यासाठी हे पहिलं पाऊल ठरेल, मैलाचा दगड ठरेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. म्हणून आपल्या सर्वांची रजा घेत असताना या शिबिरामध्ये, लोणावळ्याच्या शिबिरामध्ये, का लोणावळा निवडला तर पाणी इथेच पडते ना सध्या. हवामान खातं चुकत असते, पाहिजे तिथे पडतच नाही. ते मला लोणावळ्याला अमकाच पडते. गरमी जाईल, थंडी येईल, पण इथून गेल्यानंतर मात्र तिकडे गरमी होईल. गावात गेल्यानंतर काय घाम निघते, पाणी सरसर येते, पुन्हा उभं झालं की पुन्हा घाम निघते. घाम गाळून, कष्ट करून, घामाचं पाणी करून, मेहनतीतून उभं झालेलं आपण सगळे आहोत. इथून गेल्यानंतर केवळ आणि केवळ ओबीसीच्या विचाराला घेऊन पुढे जावं, ओबीसीच्या एकतेसाठी आपण काम करावं, ओबीसीच्या हक्कासाठी काम करावं. जिल्हा स्तरावर मी विनंती करणार आहे सगळ्या नेत्यांना, आम्ही येणार आहे, मी सुद्धा येणार आहे आणि आमच्या नेत्यांनाही विनंती करणार आहे सर्व मंचावर बसलेल्या की आपण जिल्ह्यात जाऊन ओबीसीचे सर्व पक्षीय बैठका घेऊ आणि ओबीसीची लढाई जोपर्यंत शेवटपर्यंत आपण लढत नाही, हक्काचं मिळत नाही, तोपर्यंत लढत राहू ही अपेक्षा व्यक्त करतो. सर्व उपस्थितांचे आभार मानताना ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन करून 2 दिवस घालवले त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. जय ओबीसी, जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 दिवसीय या ओबीसी विजयंती चिंतन मंथन शिबिरात